नमस्कार. तर आज मी बनवते हॉटेलसारखी छोलेची भाजी. तर त्याच्यात मी आता खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि वेलदोडा टाकून घेतला आहे. पाणी घालून आणि अर्धा चमचा मीठ टाकून त्याच्या मी आता 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत मी इथे मसाला तयार करून घेते. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत. आलं, लसूण आणि एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतला आहे. कुकरमध्ये मी सगळ्यात पहिले आलं, लसूण आणि कांद्याची पेस्ट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे. आता मी इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि इथे थोडेसे मी चणेही त्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे, जेणेकरून भाजीला घट्टपणा येतो. इथे आपले चणे देखील शिजून झालेले आहेत. आता मी फोडणी देऊन घेते. फोडणीला मोहरी, जिरं आणि हिंग घालून कांद्याची पेस्ट परतून घेते, ज्याच्यात मी आलं आणि लसूण टाकलेलं होतं. हे व्यवस्थित लालसर रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. आणि आता मी इथे धने पावडर टाकली आहे, हळद, लाल मसाला आणि इथे मी छोलेचा मसाला टाकलेला आहे 2 चमचे. सगळं व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. आणि आता मी याच्यात टोमॅटो प्युरी आणि छोलेचं जे वाटण केलं आहे ते त्याच्यात घालून व्यवस्थित पुन्हा परतून घेते. आणि आता यात मी पूर्ण मिक्स करून शिजवलेले छोले टाकणार आहे. त्याच्यातले खडे मसाले पूर्णपणे काढून घेतलेले आहेत. आणि आता हे छोले मी त्या फोडणीत घालणार आहे. छोले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरजेनुसार आपल्याला जेवढं पाणी हवं आहे आपण तेवढं त्यात पाणी घालायचं आहे. मी जास्त पातळ नाही करत आहे, म्हणून मी पाणी लिमिटमध्येच घातलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. भाजीला छान उकळी आली की मग मी त्यात आता कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालूनही मी 5 मिनटं भाजी उकळून घेणार आहे. अशा प्रकारे आपली छान छोलेची भाजी तयार झालेली आहे.